श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्समध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा हमखास बक्षीस. तर मग विचार कसला करताय? आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा. आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे, कुकडी कॉलनी, नारायणगाव, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे. शासकीय अधिकारी जनतेने आता आपली जी प्रोसिजर आहे ती आपण काय करतो माहिती आहे? सर्वात अगोदर आहे ना, आपण जागेचं आहे ना एक मोजणी करू. आता मोजणी करताना काय करतोय, सपोज आता या टावरपासून तर या टावरमध्ये आता 10-15 शेतकरी असतील. तर आपण काय करतो, सपोज इथला 15 एखादा शेतकरी आला तर त्याला काय म्हणतो, बाबा ही तुझी जागा तू कन्फर्म कर सांगणार आहे. आजूबाजूचे 2 शेतकरी आले तर ती जागा कन्फर्म होणार आहे. जर तो एकटा असला तर काय करणार आहे, तो माप तिथपर्यंत दाखवणार त्या टावरपर्यंत. आपण ते मान्य करत नाही आम्ही, कारण असे बरेचसे आम्हाला आता अनुभव झाले की बाबा मधली जेवढी बी शेतकरी असतील ना त्या बाधित क्षेत्रातले, त्या सर्वांना एकत्र आलं तर कसं व्यवस्थित मोजणी होती. आपण त्याप्रमाणे काय करतोय, एक नकाशा तयार करतोय. नकाशा कसा तयार करतो, आपल्याकडे ते मशीन आहे. मशीनप्रमाणे प्रत्येकाला सांगतो तुझी जागा कुठं आहे, तुझ्या एरिया काय आहे. त्याप्रमाणे आम्ही ते स्पॉट घेतो. स्पॉट घेतलं की आम्ही ते आमचं गुगल मॅप आहे त्याच्यावरती आम्ही टाकतो आणि त्याप्रमाणे ना तो किती एरिया अफेक्टेड आहे हे आपल्याकडे कॅल्क्युलेशन येणार. सपोज आता एखाद्याचे 10 गुंठे असेल, 11 गुंठे असेल, 12 गुंठे असेल, ते त्याप्रमाणे ते येऊन जातं. ते झालं की आपण काय करतो, प्रत्येक शेतकऱ्याला बोलवतो की बाबा तुझ्या एरिया या टावरमध्ये तुझ्या एवढा एरिया अफेक्टेड आहे. अफेक्टेड म्हटला की आपण त्याच्या लगेच पंचनामा त्यांना देतो. असं आपण पंचनामे करू. आता त्यानंतर काय करतो, टावरची जी आपली बाधित क्षेत्र आहे ते फिक्स आहे. म्हणजे ए टाईपचे टावर आमच्याकडे, बी टाईपचे, सी टाईपचे, डी टाईपचे, आणि त्याला एक्सटेन्शन वेगवेगळे आहे आणि त्याचे एरिया फिक्स आहे. त्याप्रमाणे आपण टावरचा पंचनामा करतो. पंचनामा झाला की आपण नंतर काय करतो, ते पाठवतो कोणाकडे, प्रांताकडे. कारण काय 2022 मधला किंवा 2010 नंतर तो सुधारित 2015 झाला, 2017ला सुधारित झाला, नंतर 2022ला झाला. 2022ला सुधारित काय झाला माहिती का, एकदम चांगला झाला. आधी कसं होतं, फक्त टावरचं बाधित क्षेत्रासाठी आपण फक्त पैसे देतो, कोण शासन. पण 2022मध्ये काय म्हटलं त्या GR की तारेखाली जेवढं आपलं क्षेत्र आहे ROW पर्यंत, आमचा राईट ऑफ वे असतो तो, त्या राईट ऑफ वेमध्ये उंच जी झाडं असतात ना ती लावायची नसतात, जेणेकरून ती उंच वाढली की ती तारेवर घ्यावं लागतं. म्हणून आपण काय तो ROW ठरवून दिला की तेवढ्या ROW मध्ये ना आपण उंच झाडं लावायची नसतात आणि तेवढ्या जागेत आपण मोबदला हा शेतकऱ्यांना मिळतो. तो तारेचा कसं आहे, ते तारेचा आणि टावर घालतो. त्यावेळेस आपण प्रांताकडे आपण प्रपोजल सबमिट करताना प्रांत साहेब काय करतात, इथला मागील 3 वर्षाचा खरेदी विक्रीचा किंवा रेडी रेकनरचा आहे ना, या दोघांमध्ये जो मॅक्सिमम असेल तो रेट कन्सिडर करतो. इथं आम्ही कन्सिडर करत नाही. MSC आम्ही काय करणार, खरेदी खतावर शब्द मागील 3 वर्षात हो रेडी रेट का बाजारभाव 3 वर्षाची खरेदी विक्रीचा सरासरी 3 वर्षाची हां किंवा रेडी रेकनर याच्यामध्ये जो हायेस्ट असेल तो घालतात. त्याप्रमाणे आता आपण कुठला करून घेतला, प्रेम दरातला करून. आता प्रेम दरातला सुरुवातीला आपला रेट किती आला, 322. आपण तिथं सुरुवातीला आपण काम चालू केलं, लोक म्हटले नाही सर आम्हाला हा रेट आम्हाला आवडला. मग त्यांची मिटिंग आम्ही लावली कुठं, ट्राम्प ऑफिसला. तिथं आम्ही स्वतः त्या शेतकऱ्यांना घेऊन गेलो. लागलं तुम्ही आता पण त्या लोकांना विचारू द्या. आणि तिथला रेट आपण किती करून घेतला, 868 रुपये. मग तो रेट करत असताना आम्ही त्यांना पुढं अजून एक सांगितलं की साहेब हाच रेट आहे ना, बाकीचे जे गावातले लोक आहे ना, बाकीचे गाव अफेक्टेड आहे त्यांना सुद्धा तुम्ही हाच रेट द्या. हा रेट कमी झाला, हा झाला आता एक 1.5-2 महिना हो. आपला 800 नेट होय. तो पण करताना आता आपलं जे आणेवाडीचे रेट किती होता, 45 रुपये. आनंदवाडी फक्त 45 रुपये होता तुमचा. तो आपण किती पटाने वाढवून होता, 200 पटाने वाढवून होता, 868 रुपये. आणि हा रेट आहे ना, जे मुंबईमध्ये जे शेतकरी बाधित शेतकरी असतील त्याला सुद्धा आपण हा ट्रीट करणार आहे. हा मुद्दा झाला, चर्चा झाली. आळेवाल्याने आंदोलन केलं, आम्ही काही कोणी आंदोलन केलं नाही, काय नाही. तुम्ही 867 रुपये केला त्याबद्दल सर्वात अभिनंदन. पण आता आळ्याचा रेट काय झाला तो आम्हाला, आमचं खंडन आळ्याचा आडेचा रेट आहे 955.
955. आम्हाला ती माहिती पाहिजे होती. आणि आळ्याची त्या टॉवरची भरपाई, आळ्याच्या टॉवरची भरपाई. आणि आता काय काय चालू आहे? नाही पसरणार. आळ्याला 55 लाख रुपये टॉवरला दिले म्हणल्यावर मग आम्ही तर जे आहे ते आळ्याला जर 55 लाख मिळतं तर आमचे ते 5 लाख. नाही तिथलं आपल्याकडे ना हे आहे. नाही म्हणून ती खात्री करायची. आम्ही काय आम्हाला कोणाची आळ्याची आम्ही डोळ्याने पाहिलेलं नाही. अफवा एकदा सुटल्या की त्या बाजूला पडतात आणि आम्हाला ती खात्री केल्याशिवाय आळ्याचं प्रमाण दर मिळावं. समजा आळ्या तर आपला अगदी 100 रुपयाचा दर असेल तर आपल्या त्याच्यात काही वाढ घालण्यात मजा नाही, बरोबर ना. पण आळ्याचा जर आमच्या 4 पट असेल तर मात्र आम्ही घालणार वाद. कारण ते आमचे विरोध आम्ही करून घेणार, शेतकऱ्यांची करणार, प्रांतांची करणार, सगळ्यांची करणार आहे, बरोबर ना. आळ्या एवढा आपण 100 रुपयासाठी काय वाढायचं कारण 867 जर असेल आणि त्याचं 915 असेल परत 50 रुपयाचे. पण आपल्याला खात्री काय करायची, आळ्याच्या टॉवरला तुमचे काही 1, 2, 3 प्रकारचे टॉवर आहेत त्यांना दिलेली भरपाई आणि आमची दिलेली भरपाईची तफावत आम्हाला बघायची. दुसरी गोष्ट, आळ्याचं तारेखाचं दर, आमचा दर तुम्ही आता सांगितलं ना खातं जमा करून घ्या. दुसरा मुद्दा नाही आम्ही तुम्हाला आता खाता जमा करून देतो ना. नाही आहे ना तरी आपल्याला जीएसटी कॉपी आहे ना, म्हणजे हे नाही आपल्याकडे प्रांताने जे नाही काय अफवा कोण म्हणणार त्याच्यासाठीच समक्षाची मीटिंग आपण आयोजित केली ना. कॉपी पण तुम्हाला देतो. 15 दिवसापूर्वीचा असेल किंवा महिन्यापूर्वीचा नाही, असेल हे का. पण आळ्याला जर हे 6 महिन्यापूर्वीचे रेट आहेत आणि हे याप्रमाणे आपण त्यांना दिलेले हे पण आम्हाला इथं कळलं आमच्या रेट चौरस मीटरला 8,600 आणि आळ्याला 29,500 जे कळालं ते सांगतो डोळ्याने पाहिलेलं नाही, बरोबर आहे ना. आणि त्याची आपल्याला खातर जमा करायची. आमचं आंदोलन खास त्यासाठी आहे की आमचं कोणाचाच सुसंवाद नव्हता, आम्हाला काहीच माहित नाही. अनेक लोकांना तारेखाली पैसे मिळणार आहे हे माहिती. याच्यातून हे सिद्ध होणार आहे की तारेखाली प्रत्येकाला पैसे मिळणार आहे, गावाला प्रत्येकाला पैसे मिळणार आहे. दुसरी गोष्ट पिकाची नुकसान भरपाई मिळणार आहे. आम्हाला ते पिकाचे पण कोणते, आता समजा आयर साहेब शेजारी बसले किंवा अनेक शेतकरी त्यांची तारेखाली आंब्याची झाडे, चिंचेची झाडे, सीताफळाची झाडे, किती वर्षानंतरच्या झाडांना पैसे मिळणार आणि त्याचा दर सुद्धा आम्हाला कळायला पाहिजे. किंवा ते तुम्ही ठरवते का कृषी खाते ठरवते का त्यामध्ये निश्चित करून घेतलं पाहिजे ना. शासकीय अधिकाऱ्यांना हो ठीक आहे. तर तुम्हाला प्रत्येकाची प्रोसिजर नाही, ठीक आहे. आता फळझाडं आणि आमचा काय संबंध येत नाही, म्हणजे त्याचं व्हॅल्युएशन आम्ही काढत नाही. आम्ही माहित म्हणून आम्ही काय करतो माहिती आहे, सर्व येतात तारेखाली 23 मीटरमध्ये जेवढे बाधित शेती झाडं असतील ना त्याचे काय करतो आपण पंचनामा करतो. पंचनामा केला की आपण काय करणार, कोणाकडे पाठवणार ते कृषी अधिकारी. कृषी अधिकारी काय करणार, ते साईटवरती व्हिजिट करतात, त्याची घेरी, त्याची उंची, त्याचा जो घेरा असतो ना ते घेतात. ते घेतल्यानंतर त्यांना कळते की बाबा आता जे एक्झिस्टिंग झाड आहे, म्हणजे आता जे अस्तित्वात झाड आहे त्याची आतापर्यंत वय किती झालं. त्यानंतर त्यांच्याकडे एक चार्ट असतो की सदरचं झाड हे किती वर्षापर्यंत जगते. मग आता समज त्या झाडाला 5 वर्ष झाडायची आणि त्याची लाईफ जर 15 वर्ष असेल तर मधला जो डिफरन्स आहे म्हणजे 10 वर्ष. आता कुठलंही झाड असते 5 वर्षानंतर पीक देते, फळ देते. म्हणजे मधल्या जे 10 वर्षापर्यंत पीक फळ देणार होतं त्या फळाची ते मूल्यांकन करतात आणि त्याप्रमाणे तेवढी रक्कम आहे ना तुम्हाला त्याच वर्षी. आणि साहेब मग ते वेलवर्गीय जे फळझाड आहे टरबूज टरबूज आणि याच्या ते जाणवत नाही की चालू नुकसान आले पिकाचे. आपलं जे लॉंग लाईफची झाडं आहेत ना तुम्हाला पीक नुकसान भरपाई आता आहेच. आता जे तुमचे टॉवर खाली समजा नुकसान होते आता तारा ओढताना वगैरे तुम्ही आता देताय ना त्याचे वेगळे. माझ्या सीताफळाच्या बागावर 2 वर्ष लाईन पडली. 2 वर्ष मी तेच ऐकतो आज पंचनामा झालाय तुमचं उद्या येणार आहे. 2 वर्ष सीताफळाची बाग आधी जिवंत आहे, तिथून दारा वाहिलेले आधी जिवंत आहे, पुढे गेलं नाही. तुम्ही मला 2 वर्ष सांगत आहे पंचनामा चाललाय पंचनामा चाललाय. नाही आता सगळ्या गोष्टी पहिल्याच क्लिअर करायच्या. कारण हे बघा यांच्या ऑफिस कुठं काय तुम्हाला भरपाई प्रत्येकाला 100 चक्रा मारावं लागणार. 2 वर्ष सरकारी काम 6 महिने काम ही पण बने त्याच्यावरूनच पडलेले त्यावेळेस ही टीम नसणार तिथे. नाही आम्ही कसणार आता जोपर्यंत लाईन संबंध ना तोपर्यंत आम्ही केलं पाहिजेत ना ते पहिले निकम साहेब होते. हो आता त्याच्या ठिकाणी मी आलो. निकम साहेब आता माझ्याशी दररोज बोलत होते, माझ्या फोन नंबर होता बोलत होते. वन पिंपळ बागेचे झाडे समजा तारीख आली तुमच्या येणारे एखादा बोर असेल त्याचे कसं काय बोर आणि गेला ना काय होत नाही. बागेचे वन पिंपळ असेल काही दिवस काही येत असतील झाडा तारीख आली
फळ वेगळे असेल तर ते कसं आहे, ते वाहिनीच्या दृष्टीने आपण तोडावं लागतं. पण ते कसं आहे, फळ झाड नाही ना तिथे तर मुलांना आपल्याला देता येत नाही. सर्वेमध्येच आपण बघून घेतो मंदिर देवस्थान आपण सर्वेच्या वेळेसच काढून घेतो. आता काय मोड होणार नाही तुमच्याकडे. आता काही मोड होणार नाही. पंचनामे क्लिअर करायला फक्त आमची एकच विनंती काय माहिती का, ज्यावेळेस आमचा माणूस इथं येतोय ना त्याला पंचनामा किंवा सर्वे करायला, तर त्यावेळेस आहे ना तुम्ही लोकांना सर्वांनी हजर राहा. नाही याचा आम्ही सर्व जागे झालो नाही, आम्हाला लांबायचं नाही. टाइम लिमिट सगळ्या गोष्टी करून घेऊ, परंतु भरपाई मिळाल्याशिवाय आणि त्याच्या ह्याच्यात फिक्स आहे. ऐका ना, मग त्या 65 बाय 65 जागेवाल्याला किती पैसे ऐका, त्या जागेवाल्याला त्या टावरचे किती पैसे मिळणार ही पहिली माहिती द्या. आता ते सांगतो तुम्हाला. आता सर्वात पहिले माहिती आहे का, आपण काय करतो ती प्रोसिजर आमची नाही, भाऊ, मला उभं राहून बरं ऐका ना, उभं राहून तिथे वरती बसून बोला. हो वरती बसा बाहेर, वरती बोला, थोडा आवाज वाजा. काय माहिती का